इचलकरंजी शहराबाहेर सांगली रोडवरील फॉर्च्यून प्लाझा येथे मंगळवारी सकाळी पोलिसांनी संशयास्पद बॅगा आढळल्याचं सांगत अचानक प्रात्यक्षिक केलं। या बाबतीत कोणतीही पूर्वसूचना न दिल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती। इचलकरंजी शहरात बॉम्बची मॉक ड्रिल घेण्यात आली होती। ही मॉक ड्रिल विविध यंत्रणांच्या मदतीने करण्यात आली, ज्यात पोलीस, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांचा समावेश होता। या मॉक ड्रिलमध्ये एका बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यावर यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी बॅग बाहेर काढून ती तपासली आणि बॉम्ब निकामी करण्याची कार्यवाही केली। या मॉक ड्रिलचा उद्देश लोकांना सतर्क करणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा कशा प्रकारे काम करतात हे दाखवणे हा होता। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मॉक ड्रिल विशेषतः घेण्यात आली होती, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये। याबाबत माहिती अशी की इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होताच त्यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले। यावेळी अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेला देखील पाचारण करण्यात आले होते। मोठ्या संख्येने पोलीस दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली। यामुळे बॉम्ब सापडला अशी अफवा पसरली आणि बघ्यांची गर्दी झाली। श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथकाने बॅगा तपासून त्या निर्जनस्थळी नेऊन विल्हेवाट लावल्या। अखेर ही एक आपत्कालीन तयारीची चाचणी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी या घटनेमुळे शहरभर दिवसभर चर्चेला उधाण आले होते। कॅरी करून सेफली कॅरी करून आम्ही प्राथमिक मराठी विद्या मंदिर हायस्कूल, मराठी मीडियम हायस्कूल इथं पटांगणात आणून ते आमच्या वॉटर जेट फायर मार्फत इक्विपमेंट मार्फत आम्ही त्याला नष्ट केलेला आहे। त्यातील पॉवर सोर्स नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा असा संशयित किंवा कोणत्या हानी होण्यासारखा कोणताही घटक नव्हता। त्यामध्ये फटाक्याची दारू असा संशयित एक होता आणि परत इलेक्ट्रिक वायर असं थोडंसं काहीतरी होतं किंवा चार्जर एक होता। ते आम्ही नष्ट केलेलं आहे आणि त्याची तपासणी करून सदरचे पोलीस स्टेशन यांना आम्ही सत्यापित देत आहोत।